शेतकरी माय बहिण्यांचं मंगळसूत्र तोडलं जातं, त्यांना मारहाण केली जाते, त्यांची जमीन हिसकावण्याचा प्रयत्न केला जातो. दोस्तांनो, हे सहन करणार का? शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हे सहन करणार का? हा माझा तुम्हाला सवाल आहे. आज महाराष्ट्रामधील उद्दाम सरकार 1955चा कायद्याचा आधार घेत 2013चा कायदा बाजूला ठेवत जबरदस्तीनं मोजणी करू पाहत आहे. आणि ह्या मोजणीचं नाव आहे संयुक्त मोजणी. प्रशासन आणि शेतकरी संमतीनं मोजणी करायचे, पण शेतकऱ्याला बंदुकीच्या धाकावरती आवाज दाबून बळजबरी करून ही मोजणी संयुक्त मोजणी म्हणून केली जाते आहे. कशासाठी? 86,000 कोटीच्या शक्तीपीठ महामार्गासाठी. काय त्या महामार्गातून होणार आहे? त्या महामार्गातून महाराष्ट्रातले सगळ्या प्रमुख धरणांचे कालवे तोडले जाणार आहेत. जायकवाडीचा कालवा तोडणार, सिद्धेश्वर प्रकल्पाचा कालवा तोडणार, पैनगंगा प्रकल्पाचा कालवा तोडणार, उजनी प्रकल्पाचे कालवे त्या ठिकाणी तोडले जाणार. महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांवरती आलेलं हे संकट आहे. फक्त जमीन बाधित असणारे शेतकरी संकटात नाहीत दोस्तांनो. 3 फेब्रुवारी रोजी या महाराष्ट्राचा भाजपचा मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करतो आणि पोलिसांना, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देतो बंदुकीच्या धाकावरती शेतकऱ्यांची जमीन बळकावायचं आहे. याचा विरोध रस्त्यावरती येऊन करावाच लागेल. 23 तारखेला या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचं सत्र होत आहे. आपल्या आमदार खासदारांना जाब विचारण्यासाठी तयार राहा. 23 फेब्रुवारी रोजी अगोदर आपण रस्त्यावरती उतरा, निषेध नोंदवा, गावागावामधून निषेध करा, तालुक्याला निदर्शनं करा, जिल्ह्याला निदर्शनं करा. तुम्हाला जिथे आवाज उठवता येईल त्या ठिकाणी हा प्रतिकार करण्यासाठी पुढे या. शेतकऱ्यांनो पुढे या, शेतमजुरांनो पुढे या, कष्टकऱ्यांनो पुढे या, कामगारांनो पुढे या, माझ्या तडफदार तरुण मित्रांनो, युवतींनो आणि माझ्या बहादूर माय मावल्यांनो, आज तुम्ही पुढे आलं पाहिजे. ज्या आमच्या माय मावल्या गवताच्या काडीचा शेतामध्ये हिशोब ठेवतात, त्यांच्यावरती आज जमीन जाण्याची वेळ आल्याच्या नंतर काय त्यांच्या घरामध्ये चाललेलं आहे जरा विचार केला त्या ठिकाणी कधी? आणि म्हणून आम्हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असणाऱ्या, महात्मा फुले आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची, प्रत्येक नागरिकाची आज ही जबाबदारी आहे. सस्पूर जवळ्यामधल्या महिलांच्या पाठीशी ठामपणानं उभं राहण्याची आज वेळ आलेली आहे. जो कायदा सरकार वापरल्याचं नाटक करतंय, कालबाह्य झालेला कायदा आहे. ब्रिटिश कायद्यावरती आधारलेला 55चा कायदा, ज्याचा आधार घेऊन तुम्ही जमीन बळकावायला बघता. अरे कसला आलाय पब्लिक पर्पज? सार्वजनिक उपयोजनासाठी तो रस्ता असणार आहे का? त्या रस्त्यावरनं ट्रॅक्टर चालणार आहे, त्या रस्त्यावरनं बैलगाडी जाऊ शकणार आहे, त्या रस्त्यावरनं मोटरसायकल त्या ठिकाणी जाणार आहे. टोल भरल्याशिवाय तर तुम्ही पाऊल ठेवू देणार नाही. आणि त्याच्या जमिनी ज्या आहेत, आजूबाजूच्या जमिनी कॉर्पोरेट सेक्टरला देण्याकरता, कंत्राटदारांना 86,000 कोटीची कंत्राट वाचण्याकरता हा चाललेला खेळ उधळून लावलाच पाहिजे. आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्रातील किसान सभा आपल्याला आवाहन करते, सगळ्या शेतकऱ्यांना जागे व्हा. शेतकरी शक्तीपीठ विरोधी कृती संघर्ष समितीच्या पाठीशी ठामपणाने उभं राहा. आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यामध्ये दाखवून द्या की सस्पूर जवळच्या मायामौल्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातला तमाम शेतकरी, तमाम संघर्षशील युवक त्यांच्या पाठीशी ठामपणाने उभा आहे. हे रस्त्यावरती येऊन सिद्ध करा. हेच माझं तुम्हाला नम्र आवाहन.